तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपला दशक 9वा चालू आहे. गुणरूप निरूपण हा त्यातला 6वा समास जो आहे तो आज आपण घेणार आहोत. याच्यामध्ये मागच्या समासामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी वगैरे असं आपण सगळं त्याचा विचार समर्थांनी स्पष्ट करून आपल्याला सांगितला होता की हे आपलं सगळेजण म्हणतात म्हणून आपण म्हणायचं असं नाही. तर खरोखरच पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय आणि ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजे काय, तर हे साम्य कसं आहे, पंचभूतात्मक सगळ्या गोष्टी असल्यामुळे ती ती रूप त्याच्यामध्ये आहेत. अशा पद्धतीने थोडक्यात आपल्याला त्यांनी ते पटवून दिलं. आणि त्याच्यानंतर आता पिंड ब्रह्मांडात किंवा पंचमहाभूतांमध्ये ह्या पिंड ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूत आणि त्रिगुण अशी अष्टधा प्रकृती जी आहे ती पण दोन्हीकडे सारखी आहे. कारण हे 5 भूतांचं मिळून शरीर बनलेलं आहे आणि त्याच्यामध्येच हे सत्व रजतम हे 3 गुण तेही त्याच्यामध्ये असल्यामुळे प्रत्येकाचं कर्ण वर्ण हे सगळंच कर्ण म्हणजे कर्ण, प्रत्यक्ष कृती करणं, प्रत्येकाची विचार करण्याची बुद्धी, प्रत्येकाची वर्ण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दिसण्याची ही, कोणी गोरं, कोणी काळं, कोणी बुटकं, कोणी अशी वेगवेगळी प्रकृती प्रत्येकाची, असं सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या निर्माण होतात. पण मुळातली तत्व मात्र सगळ्याची एकच आहे. ती पंचमहाभूतांपासून देह प्रत्येकाचा बनलेला आहे, प्राणी मात्रांचा बनलेला आहे आणि अष्टधा प्रकृतीप्रमाणे त्यातले जे सत्व रजतम त्या गुणांप्रमाणे त्यांची वर्तणूक, त्यांचं दिसणं, त्यांचं राहणं या सगळ्या गोष्टी त्याच्याप्रमाणे घडत असतात. मग त्याला प्रारब्ध वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी सपोर्टिंग आहे. इथे मीराबाई आपल्याला म्हणते की तीन तत्व का ईट रचाए, तीन तत्व का ईट रचाए, पंच तत्व का आस, इस बंगले के 10 दरवाजे, बीच पवन खंबा खास. अजब बंगला बनायो महाराज, अजब बंगला बनायो. म्हणजे प्रत्येकाचा पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही घेतलं तरी सगळीकडे ह्या गोष्टी आल्यात. सत्व रजतम तीन तत्व का ईट, हे सत्वरजतम प्रत्येकात आहे, त्याच्यात मिळूनच त्याची प्रकृती ची चढण घडण झालेली असते. पंचभूताचा आस म्हणजे पंचभूतात्मक देह त्या आसाभोवती फिरत असतो आणि मध्ये तो खंबा पक्का रोवलेला असतो, तो म्हणजे पंचप्राणांचा. पंचप्राणांच्या वरती आधारित असतं. कारण जोपर्यंत पंचप्राण आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत हा तो बंगला आणि ते त्या आसाभोवती फिरणारं ते शरीर, हे सगळ्या गोष्टी घडत असतात. ते पंचप्राण. आता इथे आपल्याला त्यांनी तसंच म्हटलं तर पुन्हा आपल्याला गुणरूप निरूपण म्हणून या नावाने हा समास दिलेला आहे. तर मायेचं गुण आणि रूप याचं वर्णन केलेलं आहे. खरं तर आतापर्यंत इतक्या वेळा, आता 9 दशक, आपला 9वा दशक चाललंय, त्यातला 6वा समास चाललाय. आतापर्यंत आपल्याला मायेचं आणि ब्रह्माचं इतके वेळा वर्णन करून सांगितलं. दोघात साम्य कसं आहे, तो दोघात विरोधाभास कसा आहे, दोघातले गुण कोणते आहेत, दोघांची लक्षणं कोणती आहेत, वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं. 14 ब्रह्म म्हणजे काय, त्या 14 ब्रह्म म्हणजे 7व्या समासामध्ये, 7व्या दशकामध्ये 14 ब्रह्माच्या इथे आपल्याला जाणीवेचा उल्लेख तिथे त्यांनी केला होता. आणि जाणीव म्हणजे मूळ माया, याच्याबद्दल नुसता उल्लेख किंवा जाणीव म्हणजे विष्णू असं त्यांनी उल्लेख करून आपल्याला पुढे नेलं होतं. पण त्यावेळेला त्याच्याबद्दल फारसं काही सांगितलं नव्हतं. ज्ञानदशकामध्ये म्हणजे 8व्या दशकामध्ये आता म्हटलं त्याप्रमाणे त्याचा पुनरुच्चार केला आणि त्या जाणीवेबद्दल, जाणीव ही वायुरूप वगैरे असते अशा पद्धतीने सगळी माहिती थोडीशी आपल्याला करून देईल. आता इथे या जाणीवेचा उहापोह त्यांनी केलेला आहे. म्हणजे गुणरूप निरूपण जरी नाव दिलं असलं
तरी मूळ मायेमधली जाणीव कशी आहे, गुणक्षोभिणी मधली जाणीव कशी आहे, अशा पद्धतीने त्या जाणीवेचं प्रत्येक ठिकाणी रूप कसं आहे, तिचे गुण कसे आहेत, ती मूळ माया आपल्या चराचरामध्ये जी भरलेली आहे त्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 8व्या दशकात मायोद्भव वगैरे त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. आकाशात वायू निर्माण होतो, ते ह्याच्यात पुन्हा आपल्याला सांगितलेलं आहे. जे पुन्हा आहे ते आपण नुसतं आपल्याला पुन्हा सांगितलंय म्हणून आपण पुढे जाणार आहोत. आकाशातून वायू निर्माण होतो, परब्रह्मापासून माया निर्माण झाली. ती वायू रूपच आहे. मूळ माया ही वायू रूपच आहे. ती आहे पण दिसत नाही. मूळ माया तरी कुठे दिसते? वायू सुद्धा आपल्याला असं धरता येत नाही, पकडता येत नाही आणि तो दिसतही नाही. पण जेव्हा तो वादळ स्वरूपात येतो, त्यातली जाणीव तीव्र होते, त्यावेळेला आपल्याला तो दिसतो. नाही तर स्तब्ध वायू असतो तेव्हा त्यातली जाणीवही लक्षात येत नाही, वायूही लक्षात येत नाही. पण वायू असल्याशिवाय, पंचप्राण का खंबा असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आपल्या शरीरातही तो वायू आहे, पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाप्रमाणे. तसा हा मायेमध्ये, मूळ मायेमध्ये सगळी मूळ मायेत आहे आणि तिथूनच पुढे गुणक्षोभिणी माया झाली, म्हणजे तिच्यात पण तो आहे. कारण ते सगळे डीएनए एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक पुढे पसरलेले आहेत. पहिले परब्रह्म होतं, त्याला स्पंदन झालं, शबल झालं, मग त्याचे डीएनए सगळे याच्यामध्ये मूळ मायेमध्ये ट्रान्सफर झाले. मग परब्रह्म आणि मूळ माया या दोघांचं मिळून आकाश निर्माण केलं, पंचमहाभूतान. त्याच्यामध्ये पण दोघांचे गुण आले. ह्याबद्दल आपण सगळी चर्चा याच्यापूर्वी केलेली आहे. इथे वायुरूप ती परब्रह्मापासून जी माया निर्माण झाली, जे स्पंदन निर्माण झालं, ते वायुरूप आहे. ती दिसत नाही पण आहे. तिथे ती त्रिगुणांची निर्मिती झाली. या त्रिगुणांपैकी तमोगुण हाही मायेचंच आहे. म्हणजे पंचमहाभूतांमध्ये जो आपल्याला निर्माण झालेला आहे, तो जाणीव आणि नेणीव या दोन प्रकारे झालेला आहे. तर परब्रह्माचा जो गुण आहे तो सत्वगुण आहे, तो परब्रह्माचा आहे. आणि नेणीव हा जो गुण आहे तो तमोगुणाचा गुण आहे, तो मायेचा आहे. मायेचा म्हणजे मूळ मायेचा नव्हे, गुणक्षोभिणी मायेचा आहे. त्यामुळे ती परब्रह्माचा सत्वगुण, तमोगुण हा मायेचा, म्हणजे ज्याला आपण गुणक्षोभिणी मायेचा म्हणूया. दरवेळी असे वेगळे वेगळे भाग केले जात नाही, मायेचा म्हणतो आणि मोकळे होतो. कारण मूळ मायेमध्ये पण तो सुप्त स्वरूपात आहेच. मूळ मायेमध्ये त्रिगुण सुप्त स्वरूपात आहे. त्यामुळे तो वेगळा, ते स्पंदन आहे ते परब्रह्माच्या आतमध्येच आहे. ती जेव्हा कार्य करायला सुरुवात करते, सत्व रजतमा यांना हाताशी घेते, त्यावेळेला जो नेणीव हा गुण तो त्या गुणक्षोभिणी मायेमध्ये निर्माण होतो. त्याच्यातल्या सत्वगुणामध्ये सत्वगुणामध्ये जो परब्रह्माचा आहे आणि जाणीव आणि नेणीव हे दोन्ही मिळून जे तयार होतं, तो मिश्रित गुण तयार होतो. असे तीन गुण, म्हणजे मुळात जर बघितलं तर हा सत्वगुण जर बघितला आपण, एक सत्वगुण, एक रजोगुण, आणि रजोगुण मध्ये आहे सत्वगुण एका बाजूला आहे आणि तमोगुण एका बाजूला आहे. रजोगुण हा कार्यरत होतो आणि तो कार्यरत होताना मधला तो कधी सत्वगुणाकडे जातो, कधी रजोगुणाकडे जातो, कधी सत्वगुणाकडे जातो, कधी तमोगुणाकडे जातो. त्यामुळे तो हा मिश्रित आहे. कधी याच्यामध्ये सत्वगुण जास्त असतो, कधी याच्यामध्ये तमोगुण जास्त असतो. त्याप्रमाणे तो फिरत राहतो. त्यामुळे तो मिश्रित असतो. म्हणून असं म्हटलं जातं, सत्वगुणाचं जे आहे ते देवत्व आहे, रजोगुणाचं आहे ते मनुष्यत्व आहे. कारण तो कधी चिडतो, कधी छान असतो. म्हणजे एक उदाहरण झालं. पण असे त्याच्यात सतत बदल होत असतात. आणि तमोगुणाचा जो आहे तो राक्षसी गुण आहे. अशा तऱ्हेने आपल्याला सत्व रज तमाबद्दल आपण याच्या पूर्वी पाहिलेलं आहे. मानवी गुण, देवत्वाचे गुण आणि राक्षसी गुण, अशा पद्धतीने पाहिलेलं आहे. पण इथे जाणीव मात्र सर्वांमध्ये असते. तो तमोगुण मिश्रित असो, रजोगुण सत्वगुणाशी मिश्रित असो, किंवा सत्व रज तम स्वतंत्रपणे असो. स्वतंत्रपणे संस्थाही नसतात. एक तर शुद्ध सत्वगुण असतो, एक तर तमोगुणाचा परिसीमा असते, किंवा रजोगुण मिश्रित सत्वगुण
म्हणजे ज्याला शबल सत्वगुण असं म्हटलं जातं, आणि दुसरा तमोगुण. त्याला शबल वगैरे म्हटलं जात नाही, तमोगुणाकडे झुकणारा जो आहे तो रजोगुण मिश्रित तमोगुण. म्हणजे तो शबल असं म्हणायला हरकत नाही, पण तो मुळातच शबलपेक्षाही खालच्या स्थितीचा आहे तमोगुण. त्यामुळे तो अधपतीत जो झालेला तमोगुण आहे, त्यातले काही जे चांगले आहे, म्हणजे उदाहरणार्थ झोप, ह्याच्याबद्दल आपण बघितलं होतं की झोप झोप ही तमोगुणामध्ये येते, पण ती आवश्यक आहे. जोपर्यंत ती आवश्यक आहे तोपर्यंत ती तमोगुणात येत नाही. जरी तमोगुणाशी असली तरी रजोगुणाशी मिश्रित असते, म्हणजे त्याच्यात थोडस चांगले पण असतं. पण जर धाराडूर दिवसभर झोपा काढतोय, त्याचा अतिरेक, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो तमोगुण नीचत्वाला जातो, अधपतित करतो. अशा पद्धतीने आपण बघितलं होतं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सत्व रजतम हे गुण झाले. चार देह आपण बघितले, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. महाकारण देहातली जी तुर्या अवस्था आहे, त्याचा संबंध आता इथे आपल्याला जाणीव रूपाने जे सांगितलं त्याच्याशी आलेला आहे. महाकारण देह म्हणजे तुर्य अवस्था, ती ज्ञानाची अवस्था आहे. पहिल्या तीन अवस्था अज्ञानाच्या आहेत. पण ब्रह्मांडामध्ये सुद्धा महाकारण देह आहे. त्याला आपण महाकारण देह म्हणत नाही, त्याला मूळ प्रकृती किंवा शुद्ध माया, मूळ प्रकृती असं म्हटलं जातं. ती शुद्ध स्वरूपात असते. तसं याच्यामध्ये सुद्धा जाणीव आहे. स्थूल देहामध्ये जाणीव होती, पण मला जाणीव आहे, मी उठले, मी बसले, मी काम करते. सूक्ष्म देहामध्ये सुद्धा स्वप्नात मला जाणीव होती, मी हे पाहते, मी ते पाहते. सुषुप्तीमध्ये गाढ निद्रा असल्यामुळे तिथे सर्व शांत झालेलं असतं, पण ते पाहणारं कोणीतरी तिसरं आहे, ज्याला आपण आत्मतत्व म्हणतो. महाकारण देहात मात्र समाधी अवस्थेमध्ये थोडीशी समाधीच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत, त्या आता आपल्याला इथे सांगितलेल्या नाही, त्यानंतर सांगितलेल्या आहेत. पण समाधी अवस्था किंवा महाकारण देहाची तुर्या अवस्था ज्याला म्हणूया, जिथे माया पण दिसते, जिथे ब्रह्म पण दिसते, ही द्वैताचीच आहे तुर्या अवस्था. आणि ती ज्ञानाची आहे. तिथेही अहम ब्रह्मास्मीची जाणीव होते. अहमस्मी असू दे, पण तरी जाणीव होते. म्हणजे तिथे सुद्धा जाणीव आहे. तशीच ब्रह्मांडात सुद्धा चारही देहांमध्ये जाणीव आहे. आणि खरं म्हणजे मूळ माया जी आहे ती, म्हणजे चौथा देह मूळ माया ब्रह्मांडीचा, हा असं समर्थाने म्हटलंय, त्या चौथ्या देहामध्ये मूळ मायेमध्ये शुद्ध जाणीव आहे. असं जाणीवेचं स्वरूप आपल्याला चार देहांचं त्यांनी सांगितलं. आणि तेव्हा ते म्हणतात की जाणीव आहे, जाणीव आहे असं आपण म्हणतो. तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे, देह महाकारण साचे, म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले श्रीराम. तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे, जसा महाकारण देह पिंडामध्ये आहे, तसा ब्रह्मांडामध्ये मूळ प्रकृती म्हणजे मूळ माया, शुद्ध माया, परब्रह्माचं स्पंदन, परब्रह्माचं सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे ते सगळे सुप्त स्वरूपामध्ये आहेत. अशा पद्धतीने जे सांगितलेलं आहे, ती ही जी शक्ती आहे, तेथे जाणीवेचे अधिष्ठान. इथे पण जाणीवेचं अधिष्ठान आहे, ती शुद्ध जाणीव आहे. आणि ती शुद्ध जाणीव म्हणजे ती ज्ञ शक्तीच आहे. परब्रह्मातली जी ज्ञ शक्ती आहे ती मूळ माया, ब्रह्मांडीचा देह, ज्याला प्रकृती असं म्हटलं जातं, मूळ प्रकृती असं म्हटलं जातं, चौथा देह म्हटला जातो, तो हा ज्ञानाचा देह. म्हणजे हा ज्ञानाचाच असल्यामुळे महाकारण देहासारखा हा मूळ प्रकृती हा ज्ञानाचा देह असल्यामुळे ज्ञान हाच जाणीवेचा धर्म आहे. म्हणजे तिथे जी आहे ती ज्ञानस्वरूप जाणीव आहे. आणि मूळ माया ज्ञानमय असून शुद्ध जाणीवेचे असं दिलेलं आहे अधिष्ठान तिथे आहे. शुद्ध मूळ माया शुद्ध स्वरूपातली आहे, त्यामुळे जाणीव ही शुद्ध स्वरूपातली आहे असं त्यांनी सांगितलं. का या मूळ मायाच्या मध्ये त्रिगुण सुप्त रूपात आहेत. ते त्रिगुण म्हणजे सत्व रज तम, त्याच्याबद्दलही म्हटलेलं आहे. जाणीव म्हणजे चितशक्ती, जाणीव म्हणजे ज्ञशक्ती. जाणीव जशी ब्रह्मांडात असते तशी चराचराला व्यापून असते, तसं जिवंत प्राण्यात असते, सचेतनात असते, अचेतनात असते, दोन्ही मध्ये असते. आता ह्या जाणीवेबद्दल म्हणताना ते काय म्हणतात, असो मूळ माये भीतरी गुप्त त्रिगुण वास करी, श्रेष्ठ होत
स्पष्ट होती संधी चतुरी, जाणावी गुणक्षोभिणी श्रीराम. जैसा तृणाचा पोटा रकळा, पुढे उकलो न होय मोकळा. तैसी मूळ माया अवलीला, गुणा प्रसवली श्रीराम. सगळ्यांनी सातव्या ओळीमध्ये दृष्टांत देऊन त्यांनी मूळ माया गुणक्षोभिणी होते वगैरे हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मूळ माया तर गुणक्षोभिणी कशी होते हे आपण याआधी पाहिलेलं आहे. समर्थांनी इथे छान दाखला दिलेला आहे, तो म्हणजे कणसाचा. हा कणसाचा कणीस, जे शेतामध्ये कणीस असतं त्याच्यामध्ये दाणे भरायला लागले की ते वाढतं वगैरे. ते वाढत गेल्यावर घट्ट पूर्ण दाणे सगळे भरलेले असले की ते पूर्ण बंद असतं. हे बंद असणं म्हणजे मूळ माया. सुप्त स्वरूपामध्ये सर्व त्रिगुण त्याच्यामध्ये असतात, पण ते उघडून दाखवले जात नाही. ते बंद असतात, घट्ट एकमेकाला धरून, पण कुठलीही क्रिया करत नाहीत, शांत. ज्याला आपण साम्यावस्था असं म्हणतो. समान अवस्थेत, कोणाच्यात चढ उतार नाही, कोणाच्यात चढाओढ नाही, काही नाही. काही बाहेर पडून कार्य करत नाहीत. मूळ माया मूळ प्रकृतीशी ते एकरूप झालेले असतात, पण तिघही सुप्तावस्थेत साम्यावस्थेमध्ये असतात. जसं कणीस सगळ्यांना पहिल्यांदा बंद असतं. कणीस जेव्हा पूर्ण टवटवीत, पूर्ण थोडे दाणे त्याच्यामध्ये साठले जातात, नंतर हळूहळू त्याची पानं उघडायला लागतात. त्याच्या भोवती जी सालाची टरफलाची कणसाच्या भोवती असं कणीस असतं, ते हळूहळू ती उघडायला लागतात. उघडायला लागल्यानंतर मग त्यातनं दाणे भराभर बाहेर पडायला लागतात. गुणा प्रसवली तैसी मूळ माया अवलिळा, गुणा प्रसवली. आता जो तो स्वतंत्र झाला. सत्व म्हणतो मी चांगला, रजो म्हणतो मी चांगला, तमो म्हणतो मी तर उत्तमच आहे. म्हणजे मी सगळं कसं वर्चस्वाने करून घेतो. दे दाण हाणामारी काही करून, पण मी मला पाहिजे ते करून घेतो. रजोगुण म्हणतो नाही, मला तसं नाही बरं वाटत, काही वेळेला छान वाटतं, काही वेळेला नाही वाटत. सत्वगुण म्हणतो असं करणंच चुकीचं आहे, कारण सगळ्या चराचरामध्ये परमेश्वर बनलाय, बसलेला आहे, बसलेला आहे, हे आतापर्यंत पाहिलं. आणि आता आपण त्याला मारपीट करणं, दुसऱ्याला मारणं म्हणजे त्याला मारपीट करण्यासारखं नाही का? असेच प्रत्येकाचे तिघांचे वेगळे विचार, स्वतंत्र विचार घेऊन गुणक्षोभिणीच्या रूपाने ते बाहेर पडले. जसे कणसाचे दाणे विखुरले जातात, तसे हे सत्व रजतम जे मूळ मायेमध्ये बंदिस्त होते, साम्यावस्थेमध्ये होते, ते गुणक्षोभिणी व्हायला लागते. तेव्हा त्याच्या मिश्रणाने, मग हे सत्व रजतम आणि पंचमहाभूत यांच्या मिश्रणाने सृष्टी निर्मितीची सुरुवात होती. ही प्रकृती विकारवंत आहे. मूळ प्रकृती आहे ती, मुळात तिच्यात क्षमता पुष्कळ आहे विकार निर्माण करण्याची. विकारवंततया ते नेमकैचा, असं समर्थाने म्हटलेलं आहे. ते विकारवंत जेव्हा होते, गुणक्षोभिणी जेव्हा होते, तेव्हा ती एवढं काय काय निर्माण करते काही सांगता येत नाही. प्रचंड निर्मिती करायला सुरुवात करते. आता ही प्रचंड निर्मिती जी करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे हे वेगवेगळे प्रकार निर्माण झाले. काही सत्व रज मिश्रित झाले, काही रज तम मिश्रित झाले. अशा पद्धतीने त्यात बरं नुसते मिश्रित झाले, ते सगळ्यांचं प्रमाण सारखं आहे का? तर त्याप्रमाणे सारखे पण आलं असतं, पण तसं होत नाही. त्याच्यात किती प्रमाणात किती घातले हे काही सांगता येत नाही. यासाठी समर्थाने मांडुक्य उपनिषदाचा आधार घेतलाय. ओम इति एतत् अक्षरम इदम सर्वम, अशा पद्धतीने तो ओम इति एतत्, ओम हेच ब्रह्म आहे आणि परब्रह्म अपरब्रह्म दोन्ही तेच आहे. त्या दोन्ही प्रणव रूपच आहेत असं त्यांनी सांगितलं. म्हणजे पिप्पलाद ऋषीने ओंकाराची साधना याच्यामध्ये सांगितलेली आहेच, पण परब्रह्म, आपण परब्रह्म म्हणतो म्हणजे परब्रह्म आणि अपरब्रह्म. पर म्हणजे श्रेष्ठ, अपर म्हणजे शबल किंवा थोडं कनिष्ठ. अगदी कनिष्ठ असं म्हणता येत नाही, श्रेष्ठापेक्षा खालच्या दर्जाचं शबल, अशा पद्धतीने त्या वर्णन त्याचं केलं जातं. ते परब्रह्म आणि अपरब्रह्म हे दोन्ही प्रणव रूपच आहेत, ओंकार रूप आहे, असं त्यांनी मांडुक्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. परब्रह्म हे शुद्ध ज्ञानस्वरूप, आनंद स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप आहे आणि निर्गुण निराकार ऊर्जेने भरलेलं असं आहे, ज्ञ स्वरूप आहे. तिथे स्पंदन होऊन एकाकी न रमते एकोहम बहुश्याम हा विचार निर्माण झाला, आणि हा जो विचार निर्माण झाला त्याच वेळेला त्याच्यामध्ये हालचाल निर्माण झाली.
आणि ही हालचाल निर्माण झाली ते म्हणजे शबल ब्रह्म. ते शुद्ध होतं, ते शबल झालं. एक पायरी खाली आली. अगदी ते घसरलं घसरलं आपण म्हटलं तर किती घसरतं, तर त्याच्यानंतर त्याच्यात पुढे जे झालं ते घसरत घसरत खाली आलं. आधी जी सुरुवातीला झालं तर जे ओंकार निर्माण झाला होता परब्रह्मात, जे विचार तरंग जे निर्माण झाले ते ओंकार स्वरूपाचे विचार तरंग निर्माण झाले. त्यामुळे कसं झालं की त्या शुद्ध ब्रह्मामध्ये थोडासा हालचाल, थोडीशी स्पंदनं अशी शुद्ध स्वरूपातलीच होती, पण तरी शबल त्याला म्हटलं गेलं, कारण ती हालचाल, हालचालही नाही, शांत निवांत असं असलेल्या परब्रह्मामध्ये हालचाल होणं हा सुद्धा एक भाग महत्वाचा आहे. इथे ते शुद्ध ब्रह्म होतं, ते शबल ब्रह्म झालं. मग ते गुणक्षोभिणी झालं, मग पंचमहाभूत, मग पंचमहाभूतांची मिश्रण, मग सत्वरजतम गुणातलं त्यांच्यातलं कमी जास्त पण असं ते घसरत घसरत खाली आलं. ते पंचमहाभूत पृथ्वी, आणि या पंचमहाभूतांमध्ये सुद्धा प्रत्येकाचे डीएनए त्याच्यामध्ये आलेले आहेत. ते डीएनए कसे आलेत हेही आपण विचारण्याच्या आधी केलेला आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये म्हणजे परब्रह्म आणि माया यांचे गुण कशात आले? आकाशामध्ये आले. आकाशाचे गुण, या तिघांचे गुण वायूमध्ये आले. त्याचा स्वतःचा एक गुण आहे. अशा पद्धतीने ते एकमेकात एकमेकात मिसळत शेवटी जी पृथ्वी आली तिच्यामध्ये सगळ्यांचे सगळे गुण आले. म्हणजे ती किती शबल 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 म्हणता म्हणता घसरतच गेली, आणि ती सगळी ही पंचमहाभूत तमोगुणातनं निर्माण झालेली आहे. त्यामुळे तो गुण त्यांच्यामध्ये प्रबल आहेच. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं परब्रह्माची निर्मिती. इथे मात्र त्यांनी सांगितलं ओंकार हा प्रणव रूप आहे. प्रणव रूप म्हणजे वायू रूप आहे. ओंकाराची साधना केली जाते, आणि ओंकारामध्ये म्हणजे ओंकार जो निर्माण झाला परब्रह्मातून, त्याला विकार निर्माण झाले, त्याच्यामध्ये विचार तरंग निर्माण झाले, स्पंदन निर्माण झाले. हा ध्वनी जो हा ध्वनी जो आहे ओंकाराचा, त्या ओंकाराचा ध्वनी, त्याची जी निर्मिती झाली त्याच्यापासून मातृका निर्माण झाल्या. आपण 14 ब्रह्माच्या समासामध्ये ओंकार ब्रह्म, शब्द ब्रह्म वगैरे पाहिलं होतं. तर त्याच्यामध्ये जो ओंकार पासून 3.5 मात्रा निर्माण झाल्या. ओंकार या 3.5 मात्रांचा मेळ मिळून आहे. त्या ओंकाराला संत नाम असं सुद्धा म्हणतात, कारण तो परब्रह्मातून निर्माण झालेला आहे. मग पुढे गुणक्षोभिणी वगैरे झाले, जाणीव नेणीव मिश्रित स्वभाव झाले, पण या ओंकारातून मातृका निर्माण झाल्या. आता यांनी इथे म्हटलेलं आहे की ओंकारामध्ये एवढी शक्ती आहे, शब्दरूप ओंकारामध्ये एवढी शक्ती आहे की ऋषी मुनींनी त्यावेळेला जे 14 लोक निर्माण केले, ते निर्माण करताना सर्व ऋषी एकत्र बसले आणि त्यांनी मोठ्याने भू भू भुवा भुवा ओम भू भुवा स्वाहा महा अशा पद्धतीने त्या धुळीवरती ती अक्षरं उमटली. आधी अक्षरं उमटली, ते नाम उमटलं, आणि नामानंतर मग ते लोक त्या त्याप्रमाणे तयार झाले. एवढी ताकद या वायुरूप शब्दामध्ये होती. तो वायुरूप शब्द म्हणजे ओंकार. त्या ओंकाराची साधना केल्यावर कशी फळं मिळतात, अकाराचं साधना केल्यावर काय, उकाराची साधना केल्यावर हे सगळं उपनिषदामध्ये आपल्याला दिलेलं आहे. पण त्या खोलात न शिरता आपण जाणीविषयक त्याचा विचार करतोय, तर त्यांनी असं म्हटलंय, पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित चालेला स्वभाव, तेणे मातृकास ठाव शब्द झाला श्रीराम. जसं जाणीव कमी जास्त, सत्व रज तम हे मिश्रित झाल्यामुळे, मी म्हटलं एका माणसासारखा दुसरा माणूस नसतो, एका व्यक्तीसारखा दुसरी व्यक्ती नाही, एका प्राण्यासारखा दुसरा प्राणी नाही. त्याच्यात विविधता इतकी आलेली आहे की 184 योनी आपण म्हणतो त्या सगळ्या विविध आहेत. नुसतं माणूस बघितला तर एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही, इतके त्याच्यामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत. का तर ते जाणीव नेणीव मिश्रित स्वभाव. स्वभाव म्हणजे स्वभाव नव्हे, स्वभाव प्रत्येकाचा वेगळा आहे. म्हणजे आपले आतली जी स्थिती आहे ती प्रत्येकाची, कोणी संत झाले, कोणी महंत झाले, कोणी गुन्हेगार झाले, कोणी हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे आहेच. पण प्रारब्धापेक्षा सुद्धा ते भोग भोगायला म्हणून आलेले म्हणूनही आहे.
पण त्याही पेक्षा सत्व रजगुण प्राबल्य, त्यामुळे त्यांचं जसं प्राबल्य त्याप्रमाणे विविधता, त्या एकाच तत्वातून वैविध्यता निर्माण झाली. अशाच प्रकारे ओंकारामधून, म्हणजे ओंकार शुद्ध शबल स्वरूप आहे त्याचं. जसं मूळ मायेचं आपण म्हटलं शुद्ध शबल, पण स्पंदन असल्यामुळे शबलत्व आलं. ओंकार शब्द निर्माण झाल्यामुळे शबलत्व आलं. त्याच्यापासून जाणीव नेणीव मिश्रित अशा 52 मातृका निर्माण झाल्या. या मातृकाही वेगवेगळ्या आहेत. क ख ग घ म असे 52 जे अक्षर निर्माण झाली, त्याला आपल्याला 52 मातृका निर्माण झाल्या. स्वर आणि मातृका हे सगळे याची निर्मिती आहे. पण ही तो शब्द जो गुण आहे, त्या मातृका ज्या निर्माण झाल्या, तो आकाशाचा गुण दिला. हे वायू कुठनं निर्माण झाला? आकाशातून निर्माण झाला. मग शब्द जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे, प्रत्येक शब्द वेगळा, काना, स्वर, मात्रा, उकार या पद्धतीने वेगवेगळे जे झालेले आहेत, ते सगळे शब्द मातृका या त्या वायूपासून तयार झाल्या. वायू शब्द तयार करतो आणि मग शब्दांचे, मग पुढे त्याचे मिश्रित होऊन शब्द तयार झाले आणि शब्दांपासून वेदशास्त्राचा आकार निर्माण झाला. ओंकारापासून 22 मातृ 52 शब्द, शब्द नाही म्हणजे अक्षर, आणि पुढे वेदशास्त्र वगैरे ह्याचे शब्द निर्माण झाले. आणि अष्टधा प्रकृतीमध्ये जसं सगळं एकमेकात मिसळलेलं असतं, तसं ह्याच्यामध्ये सगळं एकमेकामध्ये मिसळून वेगवेगळे शब्द, वेद, शास्त्र, वेदांग, दर्शन असं सगळं तयार झालं. आणि ते त्याप्रमाणे आपण आपली मर्यादा ठेवावी, त्याप्रमाणे आपलं वागणूक करावी, असं भगवंतानी ब्रह्माला सांगितलं. आणि ब्रह्मदेवानी, ब्रह्मदेव, ब्रह्माला म्हणजे परब्रह्म नव्हे, ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि ब्रह्मदेवानी मग त्यापासनं कसं आपण वागायचं ते वेदांमध्ये लिहून आपल्याला सांगितलं. ते वेद आपल्यापर्यंत आलं. म्हणून वेदोक्त श्रवण करावं, वेदोक्त मनन चिंतन करावं आणि त्याप्रमाणे आचरण करावं, वेदशास्त्राप्रमाणे करावं, असं सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, ही सगळी जाणीव त्यातनं निर्माण होत होत ही जाणीव आपल्यापर्यंत अशी आलेली आहे, शब्द रूपाने आलेली आहे, विचार रूपाने आलेली आहे, मनन चिंतनाने आलेली आहे. आपल्यामधले परिवर्तन त्याच्यामुळे होत जातात, त्यानुसार ती आलेली आहे. अशा सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. मग ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये परब्रह्म आणि मूळ माया आहेतच. परब्रह्म आणि माया या दोन्ही जण प्रत्येक शब्दामध्ये आहे, प्रत्येक कृतीमध्ये आहे. कारण तिथपासून हे सगळं उतरत 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 आपल्यापर्यंत आलं. त्यामुळे माझ्यात आत्मतत्व आहे, हे परब्रह्म आहे, आणि हे जड शरीर आहे ते सगळं माया आहे. तर ही माया कुठे आहे, ब्रह्म कुठे आहे? तर ते दोन्ही एकमेकांमध्ये बेमालूनपणे मिसळलं गेलेलं आहे. मूळ अव्यक्त अरूप असलेलं असं परब्रह्म सर्वांमध्ये अंशरूपाने आहे. आणि ते अंशरूपाने जे आहे ते कसं आहे, जाणीव रूपाने आहे. सगळ्यांमध्ये जाणीव रूपाने ते आहे. आत्मतत्व, प्राण तत्व जे आहे त्याच्या माध्यमातून आपण जिवंत आहोत ते कळतं. पण मुळामध्ये ते आत्मतत्व आपल्यामध्ये आहे, ते बाहेर निघून गेलं पंचप्राण थांबतात. ते बाहेर, ते सगळ्याला कंट्रोल करणार आहे, पण आपण त्याला म्हणत नाही की त्याच्यामुळे सगळं होतंय. आम्ही म्हणतो मी केलं, मी केलं, मी केलं. पण मुळामध्ये मी करू नये करता ही भावना त्यांनी आपल्याला आधी सांगितली, ही पण एक प्रकारची जाणीवच आहे. तसं मूळ अव्यक्त रूप सर्व परब्रह्म हे सगळ्यांमध्ये अंशरूपाने आहे. ती म्हणजे जाणीव रूपाने स्थित आहे. तर जाणीवेचा निरूपण करणार हा गुणरूप समास आहे. त्यामुळे प्रगट होण्यासाठी त्याला मायेची गरज घ्यावी लागतेच. त्यामध्ये त्याचं जे स्थान आहे ते कुठे आहे, जाणीव रूपाने कुठे आहे, जाणीव रूपाने कुठे आहे असं जर विचारलं तर आपण म्हणून हृदयात आहे. कारण परब्रह्म हृदयात आहे, आत्मतत्व हृदयात आहे असं आपण वर्णन करतो. ते आपल्याला कळावं यासाठी करतो. हृदयाशी संबंध, हृदय बंद पडलं की आत्मतत्व बाहेर पडतं असंही आपण म्हणतो. की आत्मतत्व खरं म्हणजे बाहेर पडलं म्हणजे हृदय बंद पडतं. पण आपण म्हणताना म्हणतो व्यक्ती ती गेली, हृदय बंद पडलं आणि आत्मतत्व बाहेर गेलं. तसं नाही, आत्मतत्व बाहेर जातं, ते जाणीव त्याची बाहेर जाते, ती वायू रूपाने बाहेर जाते. म्हणून आपलं आत्मतत्व जे आहे ते बाहेर पडलं की आपला प्राण जातो किंवा आपण प्रेतवत होतो असं म्हणायला हरकत नाही.
जाणीव रूपाने तो सर्वत्र आहे. नुसता हृदयात आहे असं म्हणून चालणार नाही. कारण जाणीव रूपाने मला ठेच लागली तरी मला पायाला दुखतं. ठेच लागल्यावर कुठेतरी रक्त आलं लागलं की मला कळ येते, वेदना होते, वेदनेची जाणीव होते. माझा केस कुणी ओढला तरी सुद्धा ती सुद्धा आपल्याला जाणीव होते. म्हणजे नखशिखांत ज्याला आपण म्हणतो, ही जाणीव असते. या जाणीव रूपाने ते परब्रह्म आपल्या शरीरामध्ये नखशिखांत असते. ही जाणीव त्याच्यामध्ये आहे, ही वायुरूप आहे आणि त्यामुळे ती सगळ्या शरीरभर आहे. असं म्हटलं जातं की मस्तक जे आहे ते मस्तक हे त्याचं मंत्रालय आहे. या जाणीवेचं मस्तक हे मंत्रालय. मंत्रालय म्हणजे काय? की तिथे काय करायचं, काय नाही, काय झालं, काय म्हणजे होत आहे किंवा काय करायचंय पुढे, काय नाही करायचं, कसं चांगलं आहे, काय वाईट आहे, अशा सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. हे मंत्रालय आहे. तिथे फक्त ठरवलं जातं. भूमध्य जे आहे, भ्रूमध्य, इथे आपल्याला कार्यालय आहे त्याचं. हे कार्यालय, त्यामध्ये एक्झिक्युशन कसं करायचं ते सगळं, आचरणात कसं आणायचं वगैरे त्याचा विचार तिथे केला जातो. एखादी गोष्ट इथे ठरवली गेली पण नुसतं ठरवून उपयोग नाही. आपल्याला समर्थ नेहमी सांगतात, मी खूप नेम करायचं ठरवलं, सकाळी उठून फिरायला जाईन असं ठरवलं, मग व्यायाम करीन असं ठरवलं. ठरवलं, चांगली गोष्ट आहे. पण ठरवलं ते कसं कार्यान्वयित करायचं हे मला अजून कळायला वेळ आहे. त्याच्यावर विचार म्हणून मनन चिंतन करावं लागतं. ते आपण इथं करतो. ते बुद्धीचं स्थान म्हणूया किंवा कार्यालय ज्याला म्हणूया, हे कार्यालय जे आहे ते तिथे ठरवतं की मग याच्यासाठी मी नियोजन काय करू, कसं एक्झिक्यूट करू, काय काय करावं लागेल, उठावं लागेल, लवकर बाहेर पडायचं असेल तर बाकीची कामं आधी करायची का आल्यावर करायची, हे ठरवावं लागेल. हे ठरवण्याचं काम तिथे होतं. आणि नंतर मग सगळ्यांना त्या ऑर्डर सोडायचं वगैरे काम तिथे होतं. ते कार्यालय आहे. एक आहे ते मंत्रालय आहे, दुसरं आहे ते कार्यालय आहे, आणि तिसरं जे आहे ते विश्रांती स्थान आहे, ते म्हणजे हृदय. म्हणून तो हृदयात असतो, हृदयात असतो असं आपण म्हणतो. ते त्याचं विश्रांती स्थान आहे. हे सगळं एक्झिक्युशन कसं करायचं, काय करायचं, हे सगळं त्यांना दिलं एकदा की मग मन जे असतं ते बरोबर तिकडे जातं आणि सगळ्या इंद्रियांना त्याप्रमाणे. म्हणून कोणतीही गोष्ट आपल्याला मनापासून करायची असली तर ती होते, आणि मनापासून करायची नसली तर आपण त्याच्यात बरेच व्यत्यय आणतो, आणि ती व्यत्यय आणले की ती गोष्ट होती. ते थोडस, हा जो मन हा जो प्राणी आहे, जो या कार्यालयाचा मुख्य आहे, तो मात्र ही सगळ्या गोष्टी करत असतो, इंद्रियांकडनं करून घेत असतो. इंद्रिय या मनाचं सगळं ऐकत असतात. त्यामुळे त्यानुसार आपलं कार्य होत असतं. मग करायचं का नाही करायचं, नसेल करायचं तर काय काय त्याला कारण द्यायची, ह्या सगळ्या गोष्टी मन ठरवतं. म्हणजे थोडक्यामध्ये ही जी संकल्पना आहे, ही फडके शास्त्रींची संकल्पना आहे. कोकणामध्ये फडके शास्त्री म्हणून होते, त्यांनी ही कल्पना त्यांच्या कुठल्या तरी पुस्तकात मांडलेली मी वाचली होती. तेवढंच फक्त लक्षात आहे, म्हणजे एक्झॅक्ट कुठल्या ह्याच्यात आहे ते लक्षात नाही. पण ही ऐकलेली पण आहे त्यांच्या पुस्तकाच्या मार्फत. त्यामुळे मस्तक हे मंत्रालय आहे. भ्रूमध्य इथलं जे आहे ते कार्यालय आहे, आणि हृदय हे त्याचं विश्रांती स्थान. पण एवढं सगळं काम केल्यावर विश्रांतीची आवश्यकता आहेच. त्याप्रमाणे ती विश्रांती सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जाणीवेला चलन वलन आहे. कारण ते स्पंदन आहे जे मूळ मायेमध्ये निर्माण झालं, त्याला चलन विलन असं आहे. ते चलन वलन जे आहे ते वायुरूप आहे, हेही त्यांनी सांगितलं. ही जाणीव सगळ्या शरीरभर आहे, हेही सांगितलं. आता याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात, एकापासून एक झाले हे एक उगेचे दिसून आले, स्वरूप मुळीचा असले त्रिगुणभूतांचे. ऐसा मुळीचा कर्दम पुढे झाला स्पष्टतेचा अनुक्रम. तो अनुक्रम आपण पाहिलेला आहे. तो अनुक्रम पाहताना एकातून एक निर्माण झालं असं सांगितलं तर आपल्याला नक्की समजतं. पण मग नंतर ही पंचमहाभूत एकमेकांमध्ये एवढी कालवली गेली, पंचीकरण ज्याला आपण म्हणतो, पंचीकरण झालं या सगळ्यांचं. पण हे सगळ्याचं चिखल तयार, ते असं काही पंचीकरण वगैरे म्हणत नाही. ते म्हणतात ही पाच भूतं एकमेकांमध्ये एवढी मिसळली गेली, एवढी मिसळली गेली, मूळ मायेचा कर्दम चिखल
आणि मूळ मायेपासून ते एकमेकात मिसळत मिसळत कमी जास्त प्रमाणात आली, ती जवळजवळ चिखलासारखी झाली. चिखलामध्ये पाणी आणि माती बेमालून मिसळलेली असते, की ती वेगळी काढू हाताने म्हटलं तर शक्य नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातनं आता वगैरे तो वेगळा, त्यावेळेच्या परिस्थितीनुसार बघितलं तर माती आणि पाणी हे जो चिखल झालाय त्यातनं वेगवेगळं काढणं अवघड असतं, हे समर्थाने दिलेलं दृष्टांत आहे. मग हे निर्माण कसं झालं तर ते आपल्याला माहितीये, वायूपासून. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून आग, आपापासून पृथ्वी. हे त्यांचे त्यांचे स्वतःचे गुण तर त्यांनी घेतलेलेच आहेत. त्या व्यतिरिक्त वरपासून सगळे गुण त्याच्यामध्ये एकमेकात एवढे मिसळलेत, आणि मग त्याच्यात ही जाणीव निर्माण झाली. आता ही जाणीव निर्माण झाली, ती पण त्याच्यामध्ये वरपासून खालपर्यंत निर्माण होत आली. तीही त्याच्यामध्ये मिसळली गेली, जाणीव मिसळली गेली, एकमेकातली पंचमहाभूत मिसळली गेली, त्रिगुण मिसळले गेले. एवढा हा सगळ्याचा कर्दम झालेला आहे, चिखल झालेला आहे. आपल्याला असं वाटतं की इथे आशंका उठली, भूताचं जाणीव कुठली? भूतांना कसली जाणीव? पण भूतांमध्ये ती जाणीव आली आहे ना, वरपासून वाहत वाहत मूळ मायेत जी निर्माण झाली ती आकाशामध्ये आली. आकाशामध्ये जाणीव रूपाने शब्द आले, शब्द आले तसे जाणीव. शून्यत्व आलं कारण ते जडत्व आहे, त्यामुळे आकाशामध्ये शब्द हा गुण आहे. ह्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. त्याच्या आधीही सांगितलं पण वेगळ्या पद्धतीने सांगितलं. आता जाणीव रूपाने शब्द कसे आले तेही सांगितलेलं आहे. इथे आशंका उठली, भूताचं जाणीव कुठे? पाच भूते अचेतन आहेत असं आपण, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. खरं म्हटलं तर त्याच्यातही अचेतन चेतन असा जर भाग केला तर जीव प्राणी जे आहेत ते सचेतन आहेत, त्याची जाणीव आपल्याला मान्य आहे. की भुकेची जाणीव आहे, भीतीची जाणीव आहे, संरक्षणाची जाणीव आहे, सगळ्या प्रकारच्या जाणीवा सचेतन प्राण्यामध्ये असतात. ते आपण पाहतो की साप दिसला तर मी पळते, याचा अर्थ भीतीची जाणीव माझ्यामध्ये आहे. पण मी सापाला मारायला गेले तर तो पळतो, की त्याच्यामध्ये पण भीतीची जाणीव आहे. ही भीतीची जाणीव जशी सगळ्या, भुकेची जाणीव, भीतीची जाणीव ही सचेतन प्राण्यांमध्ये आहे हे आपल्याला समजतं. पण वेदांत सिद्धांत काय सांगतो की सचेतन आणि अचेतन दोन्ही मध्ये जाणीव आहे. कोठे दिसे कोठे न दिसे, परिती भूती व्यापून असेल, चराचरामध्ये सगळीकडे व्यापून असलेली जाणीव आहे. म्हणून ते 21व्या ओळीमध्ये म्हणतात, कोठे दिसे कोठे न दिसे, परी ते भूती व्यापून असे, तीक्ष्ण बुद्धी करिता भासे, स्थूळ सूक्ष्म श्रीराम. ही जाणीव दिसते तेव्हा आम्ही म्हणतो आहे, पण दिसत नाही याचा अर्थ ती नाही असा होत नाही. परब्रह्म दिसत नाही म्हणजे ते नाही असं नाही. त्याप्रमाणे त्या परब्रह्माचं स्पंदन म्हणजेच जाणीव आहे. ते स्पंदन चराचरामध्ये भरलेलं आहे, त्यामुळे ते दिसलं नाही म्हणून ते नाही असं म्हणता येत नाही. वाऱ्याची हालचाल झाली की आपल्याला वाऱ्यातली जाणीव समजते. अग्नीमधली बिडबड आली किंवा तो भगभग करायला लागला की त्यातली जाणीव आपल्याला समजते. त्याच्या तेजावरनं त्याची जाणीव समजते. हात लावला तर चटका बसतो, याच्यावरनं त्यातली जाणीव समजते. अशी सुप्त रूपाने. लाकडामध्ये कुठे अग्नी आहे? पण लाकडामध्ये पण अग्नी आहे हे घर्षणाने आपल्याला सिद्ध करता येतं, त्याशिवाय तो पेटणारच नाही. लाकडावर लाकडं घासून, लाकूड अगदी चांगलं एखादं प्रतीचं घेतलं तर यज्ञविधीच्या वेळेला सुद्धा ते एकमेकावर घासून मग ते अग्नी पेटवला जायचा. म्हणजे त्याच्यामध्ये अग्नी आहे, पण तो शांत स्वरूपात, सुप्त स्वरूपात होता. त्याला घासल्यामुळे आपोआपच त्याच्यात निर्मिती झाली आणि ती दिसली, तेव्हा आम्ही म्हटलं लाकडामध्ये अग्नी आहे. अशा पद्धतीने आम्हाला जेव्हा दिसतं तेव्हाच आम्ही ते मानतो, पण जेव्हा दिसत नाही तेव्हा ते नाही असा त्याचा अर्थ होत नाही. अशा त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. भूतांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर पंचमहाभूत स्थूल दृष्टीने पाहिली तर जड आहे, सूक्ष्म दृष्टीने पाहिली तर ती जाणीव त्याच्यातली समजते, या पाच भूतातली. पृथ्वीमध्ये जडत्व आहे पण जाणीव आहे, वायूमध्ये जाणीव आहे, अग्नीमध्ये जाणीव आहे. या सचेतन आणि अचेतन प्रत्येक ह्याच्यामध्ये जाणीव आहेच. परब्रह्मामध्ये मूळ माया निर्माण झाली, तिने आवाढव्य सृष्टी निर्माण केली. या कर्तृत्वाच्या दृष्टीने विचार केला तर सगळी भूत
तिच्यापासूनच म्हणजे परब्रह्म आणि मायेपासूनच निर्माण झाले, त्रिगुणांपासून त्याच्यात वैविध्य आले. या सगळ्या 8 गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याचं रॉ मटेरियल आहे. पंचमहाभूत आणि त्रिगुण हे सगळं रॉ मटेरियल आहे. स्वयंपाकात जसं जेवायला खूप पदार्थ आपण केले ते आपण म्हणतो, आताच कांदे नवमीचंच उदाहरण घेतलं तर आपण काय म्हणू, आज कांदे नवमी आहे बरं का. मग कांदे नवमी आहे, मग काय करायचं, तर कांद्याची भजी केली, कांद्याचा भात केला, कांद्याचंच पिठलं केलं वगैरे वगैरे, असे विविध प्रकार केले. बाह्य रंग त्याचं वेगळं आहे, बाह्य रूप काय आहे, भजी आहे, भात आहे, पिठलं आहे, हे वेगवेगळी रूप आहेत त्याची, वेगवेगळी चव आहे त्याची, वेगवेगळे भाग आहेत त्याचे. पण मुळात प्रत्येकात काय आहे, कांदे नवमी असल्यामुळे कांदा सगळ्यामध्ये घातलेला आहे. तर कांदा हे अंतरंग आहे आणि भजी म्हणा, भात म्हणा, पिठलं म्हणा, हे बाह्य रंग आहे. तर आहे सगळं त्यातलंच. तसं आहे सगळं परब्रह्मातले जाणीव रूपेने निर्माण झाले. जे जे निर्माण झालंय त्या प्रत्येकामध्ये जाणीव आहेच आहे. मग ते सचेतन असो किंवा अचेतन असो, दोन्हीमध्ये परब्रह्म आहे. परब्रह्माची जाणीव आहे, जी मूळ माया त्याचं स्पंदन आहे. ती जाणीव, शुद्ध जाणीव, शबल होत होत का होईना पण त्याच्यामध्ये आहे. भूते विकारवंत चत्वार, आकाश पाहता निर्विकार, आकाश भूत हा विचार, उपाधी करता श्रीराम. आता ह्या 4 भूतांच्या बद्दल जे सांगितलं ते आपल्याला माहिती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, ही चत्वार भूत आहेत, ही विकारवंत आहेत, त्याच्यामध्ये विकार निर्माण होतात ते आपल्याला. पण आकाश निर्विकार म्हटलेले, शब्द हा त्याचा गुण आहे. आकाश अमर्यादित आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, त्याला काही चिकटत नाही, हे सगळं आकाशाचं वर्णन केलेलं आहे. पण तरी सुद्धा ते पंचमहाभूतांमध्ये काय येतं, तर त्याला उपाधी लागलेली आहे, ती शब्दाची उपाधी लागलेली आहे. कारण जसं आकाशातून वायू निर्माण होतो, म्हणजे निर्मिती त्यांनी केलेली आहे. बरं, आकाश स्वतः निर्माण झालेलं आहे. पोकळी जी आहे ती परब्रह्म आणि माया निवांत सगळीकडे होते, त्यांनी ती पोकळी आधी निर्माण केली. ती पोकळी निर्माण, जे जे निर्मिते ते ते, जे जे उपजे ते ते नासे, हा न्याय आहे आपला. त्यामुळे ह्याप्रमाणे बघितलं तर त्यानुसार हा म्हणजे जे जे उपजे ते ते नाशे या पद्धतीने जर आपण विचार केला तर हे सगळं जे आहे ते नष्ट होणार आहे. त्याप्रमाणे आकाशाला शब्दाचा गुण त्यांनी तिथे दिलाय, कारण निर्मिती झाली त्या मायेचा आणि ब्रह्माचे गुण त्यांनी घेतले, स्वतःचा त्याचा शब्द शून्यत्व, जडत्व हा गुण त्यांनी घेतला आणि शब्दाची निर्मिती करण्यासाठी वायूला निर्माण केलं. हा वायू जो त्याच्यामध्ये निर्माण झाला म्हणजे दुसऱ्याची निर्मिती त्यांनी केली. हे सगळे विकार त्याला लागलेले असल्यामुळे पिंडी म्हणजे पिंडामध्ये जसे वेगवेगळे विकार निर्माण होतात, ह्याच्यामध्ये कमी झाले, शुद्ध स्वरूपात आहे, जवळजवळ परब्रह्मासारखं आहे, पण तरी सुद्धा जवळजवळ आहे, शुद्ध आहे असं नाही. त्याच्यात शबलत्व आलेलं आहे आणि शबलत्व आल्यामुळे, विकार आल्यामुळे शब्द हा गुण आणि शून्यत्व, पोकळी म्हणजे काय, पोकळी म्हणजे काही नाही, काही नाही, हे काही नाही पण त्याला चिकटलं, त्याच्यामध्ये काही नाही, हे काही नाही पण त्याला चिकटलं, त्यामुळे हे नाही पण म्हणजे जडत्व, शून्यत्व, ते शून्यत्व त्याला चिकटलं म्हणून ही उपाधी त्याला लागल्यामुळे केवळ ते परब्रह्म नाही. अशा पद्धतीचा विस्तार वारंवार आपल्याला येणार आहे. मग ही जाणीव त्याच्यात आहे का, कशात जाणीव आहे ना, जाणीव आहे त्याच्यामध्ये, म्हणून तशी त्यांनी निर्मिती केली. त्याला एक, त्यालाही एकोहम बहुश्याम असं वाटलं, मग बहुश्याम म्हणजे आपल्यापासून काहीतरी निर्माण करावं असं वाटलं, ही जाणीव त्याच्यामध्ये आली, त्याने वायू निर्माण केला, म्हणजे ती जाणीव, वायू निर्मितीची जाणीव तरी त्याच्यामध्ये निर्माण झाली की नाही. बाकी सगळं अलिप्त असला तरी त्याप्रमाणे त्यांनी निर्मिती केलेली आहे आणि त्याचं जडत्व आहेच, शून्यत्व आहेच. आकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे काही नाही, हा नाहीपणा त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण जाणीव आहे. एका उदकाचे विकार पाहता दिसती अपार, पाचा भूतांचा विस्तार 184 अंग. हे पुन्हा त्याच्यामध्ये उदकापासनं हे सगळे निर्माण झालेले आहे, पाण्यापासून सगळे पुढे निर्माण झाले, कारण पाण्यामध्ये पृथ्वी निर्माण झाली. पाण्याचा आळा करून म्हणजे आहाळून ते सगळं घट्ट गोळा करून त्याची पृथ्वी झाली. आपल्या शरीरामध्ये सुद्धा 3/4 पाणी असतं. भूतलावरती पाहिलं तर 3/4 पाणी,
जडत्व जे पृथ्वीचं आहे ते आपल्यामध्ये आलं. हे पंचीकरणाची सुरुवात त्यांनी इथे केलेली आहे. नंतर पंचीकरण अगदी डिटेलमध्ये त्यांनी 17व्या दशकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पण आता हे सगळं बीजारोपण केलं की एकात एक कसं मिसळलेलं आहे त्याबद्दल. तर ते एकाच उदकापासून म्हणजे एकाच पाण्यापासून वेगवेगळे विकार निर्माण शुक्लित शोणित श्रोणित लाळ मूत्र स्वेद. तर लाळ मूत्र स्वेद हे आपल्याला माहिती आहे. त्याच्याप्रमाणे शोणित म्हणजे वीर्य आणि शुक्लित म्हणजे रक्त. रक्त, वीर्य आणि बाकीच्या ह्या लाळ मूत्र स्वेद याच्याबद्दल आपण पाण्याचे अंश म्हणू शकतो. का म्हणू शकतो? कारण ते त्याला प्रवाही पण आहे, त्याला वाहते पण आहे, पाण्यासारखा ओलावा आहे, मृदू पण आहे, मऊ पण आहे. या सगळ्या गोष्टी आपण म्हणून म्हणतो की हा हे उदकापासून तयार. पण नख पण उदकापासून तयार झाली असं कसं म्हणणार? नखात कुठे पाणी आहे? पण नखात सुद्धा नख वाढल्यानंतर आपण ते अशी सहज काढू शकतो. म्हणजे त्याला कात्री लागते असं नाही, तर नेल कटर लागतं असं नाही. पण आपण नेल कटरने काढतो. पण ते जर नख आपण बघितलं ओलसर असल्यानंतर किंवा आपण जर नख जास्त वाढलं की त्याच्यात मऊपणा येतो. आणि मऊपणा, मृदपणा त्याच जडत्व, मृदपणा त्याच जडत्व म्हणजे पृथ्वीचं आहे. आणि पृथ्वी पाण्यापासून तयार झाली. त्यामुळे त्याच्या नखामध्ये सुद्धा जडत्व जरी असलं, आपल्याला दिसायला नख कठीण आहे इतर ह्याच्यापेक्षा. लाळ मूत्र स्वेद ह्याच्यापेक्षा ते मऊपणा त्याच्यात नाहीये. पण तरी सुद्धा ते आपण सहजपणे हाताने काढू शकतो. हा मऊपणा त्याच्यामध्ये आहे. हाडांपेक्षा ते ठिसूळ आहे. त्या हाडांपेक्षा ठिसूळ आहे, मग हाडांमध्ये पाणी नाही का? हाडांमध्ये पण पाणी नाही. अशा प्रत्येक ठिकाणी पाण्यापासूनच सगळं झालेलं आहे. जसं आंब्याच्या झाडाला मोहर येतो, हे आंबर वृक्ष मोहर आले अवघे उदका करता झाले, हे त्याच्यामध्ये त्याने दृष्टांत दिलेला आहे. आणि मृदपणतेचं जडत्व वगैरे म्हणजे 8व्या दशकातला 4था समाज जो आहे त्याच्यामध्ये आपण त्या पंचमहाभूतांची नुसती तोंडओळख करून दिली होती आणि त्यातलं एकमेकात कसं काय आलेलं आहे ते आपल्याला त्यांनी त्याच्यामध्ये दशक 8 समास 4 ज्ञान दशकामध्ये आधी ओझरता उल्लेख आपण तो केलेला होता. आता हे जाणीव रूपाने सगळं कसं आहे ते सांगितलंय. पाणी जसं एकमेकांमध्ये मिसळत मिसळत गेलं आणि पाण्यापासून हे सगळं जगनिर्मिती झाली. जसं आंब्याच्या झाडाला मोहर येतो हा दृष्टांत दिलाय. वृक्षाचा विस्तार होतो, पण मुळाशी घातलेलं पाणी जे आहे त्याच पाण्याचं मग पुढे खोड, देठ, फूल आणि मोहर म्हणजे वगैरे तयार होतं. म्हणजे ते पाणी खालपासून वरपर्यंत जातं की नाही, मोहरापर्यंत जातं. आणि म्हणूनच त्या झाडाला मोहर येतो. कोय फोडली तर त्याच्यामध्ये वृक्ष नाहीये, मोहर फोडला तर त्याच्यावर आंबा नाहीये, त्याच्यापासून पुढे फळ तयार होतं. पण हे सगळं काम वरपर्यंत सगळं नेण्याचं त्यातलं मुळामध्ये जे आहे परब्रह्म हे मूळ धरलं. बाकीचं सगळं झाड वाढलं, हे विश्व निर्माण झालं, अनेक ब्रह्मांड लगडली, हे सगळं निर्माण झालं. पण मूळ स्रोत कुठला आहे? तो मूळ स्रोत परब्रह्माचा आहे. त्यामुळे त्याच्यापासून जे जे निर्माण झालं ते ते सगळं एकमेकात मिसळून मिसळून पंचीकरणाने पंचमहाभूत तयार झाली. पंच तन्मात्रा होत्या, याचा उल्लेख आपण केला. त्या सूक्ष्म स्वरूपात होत्या. त्यांचं पंचीकरण झाल्यानंतर मग पंचमहाभूत तयार झालेली आहे. आधी नाही. पंचतन्मात्रा आधी आहे. त्या सुप्त स्वरूपात मूळमायेत होत्या. जसं परब्रह्माचा प्रत्येक ज्ञानकण त्याच्यामध्ये होता, मूळमायेमध्ये सगळं प्रदान केलेलं आहे. पण सगळं प्रदान केलं म्हणजे एकांशे नसते तो जगत, ते निर्माण करण्याकरता जेवढं पाहिजे तेवढं दिलं, बाकी सगळं त्यांनी स्वतःजवळ ठेवलं. बाकी सगळ्या गोष्टी स्वतःकडे ठेवल्या. आता ह्या सगळ्यामध्ये ओंकाराच्या बाबतीमध्ये शब्द एकच वाटतो आपल्याला. इथे ओंकाराशी जाणीव जोडलेली आहे. त्यामुळे हे पाण्याचे रूपांतर वेगवेगळ्या प्रकारामध्ये होते. पाण्याचंच खोड होतं, पाण्याचाच शेंडा होतो, पाण्याचंच पानं होतात, पाण्यापासूनच फांद्या होतात. हे जसं एकापासून अनेक तयार झालं, तसंच ओंकार ब्रह्मापासून हे सगळं तयार झालं. आपल्याला ओंकार हा शब्द एकच वाटतो, पण त्याच्यात सुद्धा 3.5 मात्रा आहेत. आणि या 3.5 मात्रा या 3 वेदांशी जोडलेल्या आहेत, या 3 सत्वरज तमाशी जोडलेल्या आहेत, त्या प्रत्येकाशी जोडलेल्या आहेत. ओंकार साधना जर वाचली, मांडुक्य आणि मुंडक दोन्ही मधली वाचली तरी आपल्या ह्या ओंकार साधनेबद्दल कळतं. साधना करणाऱ्याचं फळ वेगळं आहे,
उच साधना करणाऱ्या फळ वेगळं आहे. म्हणजे या मात्रांचं प्रत्येकाचं एकत्रित करणाऱ्या ओंकाराची साधना जी आहे त्याचं फळ वेगळं आहे. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये ओंकाराची 3.5 मात्रा आहेत. हो, मग या 3 मात्रा आहेत, पण अर्धी मात्रा कोणती आहे? तर त्यातलं जे ओंकाराचं स्पंदन आहे ती अर्धी मात्रा आहे. म्हणजे आपण देवळात गेलो, देवळामध्ये जाऊन जोरात म्हणजे घंटा वाजवली जोरात, तर ती घंटा वाजताना काय होतं, तो जो आतला लोलक असतो तो त्या बाजूच्या ह्याच्यावरती आदळला जातो आणि जोरात हात सोडून दिला आपण तर लोलकही जागेवर आला, ती घंटाही आहे तशीच आहे, पण तरी सुद्धा त्यातनं तो स्वर बाहेर पडत राहतो. टण, हा जो नंतरचा स्वर बाहेर पडतो ती अर्धी. असं जर विचार केला तर ती ओंकाराची अर्धी मात्रा जी आहे तीही तेवढीच महत्वाची आहे. ती जोरात, ती खरी म्हणजे योगांच्या समाधीचं स्थान म्हटलेलं आहे. तिथे द्वैत सरलेलं आहे. आधी द्वैत कुठला आहे? घंटा, घंटेवरती आपण तो लोलक मारतो, हे द्वैत आहे. ते द्वैताचं एकरूपत्व आहे आणि एकरूपत्व आल्यानंतर अयम आत्मा ब्रह्म, हा जो घोष आपल्या इथे सुरू राहतो ना, सगळ्यात शेवटचं महावाक्य. शेवटचं महावाक्य म्हणजे 4 महावाक्यांपैकी जे वाक्य आहे शेवटचं वाक्य असं म्हणते, कारण तो घोष सातत्याने आपल्यामध्ये अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मब्रह्म, मीच सर्व आहे, विश्व होऊनी विचरे विश्वा माझी, अशा पद्धतीने जे तयार होतं ना, ते सगळं या पद्धतीने ओंकारापासून तयार होतं. हा सगळा स्थूलाकडनं सूक्ष्माकडचा प्रवास आहे. ही जीवाची जाणीव सूक्ष्म होत जाते. ही ओंकाराच्या पर्यंत जेव्हा पोहोचते तेव्हा ती जाणीव स्थूलाकडनं सूक्ष्मापर्यंत जाते आणि सूक्ष्मापर्यंत जेव्हा जाणीव जाते, ती जाणीव जेवढी सूक्ष्म रूप होते तेवढी ती विश्वाकार होते. म्हणजे माझ्यातली जाणीव, त्या प्राणीमात्रातली जाणीव एकच व्हायला सुरुवात होते. म्हणून मग ते तो आणि मी वेगळा नाही, हे द्वैत आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि हे द्वैत कमी होऊन जास्तीत जास्त जाणीव रूपाने हे सर्वत्र पसरतं. आपलं आत्मतत्व जे आहे ते सर्वत्र पसरायला सुरुवात होते आणि नाना प्रकारच्या वस्तू, नाना प्रकारची रूप, नाना प्रकार, त्यातले वेगळेपण, हे सगळे जे प्रकृतीचे कार्य आहे, ते सगळं गुणमय प्रकृतीचं कार्य आहे. ते कार्य सगळं एकत्रित आलं आणि आपली जाणीव जी सूक्ष्म आहे ती हळूहळू विशाल होऊन सर्व व्यापी होते आणि हे सगळ्यात जाणीव एकरूप होते, तेव्हा आपण मूळ मायेपर्यंत पोहोचतो. हा प्रवास म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, त्या महाकारण देहापर्यंत जातो, तेव्हा ती समाधी लागायला सुरुवात होते. आणि मग सद्गुरू आपल्याला हात देतात, त्या मूळ मायेच्या स्पंदनातून त्या आतल्या परब्रह्माशी एकरूप करून देतात, जो पिंडी आणि ब्रह्मांडी एकच आहे. अंतरात्मा म्हणून आहे तो, तिथपर्यंत आपल्याला अंतरात्म्यापर्यंत देतात जो पिंडामध्ये आहे, आपल्या आत आहे. तो सुद्धा काही वेळेला चंचल त्या स्पंदनाप्रमाणे होतो, तिच्याशी एकरूप होतो आणि नंतर तो परमात्म्याशी एकरूप होतो. तिथपर्यंत सद्गुरू पुढे आपल्याला नेतात. ये प्रकृतीचा निरास विवेक करावा सावकाश, मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा, असं 54 अवयव आहे. मग हे सूक्ष्म विवद, आता हे पंचीकरण जसं आहे, त्या पंचीकरणाचं आपल्याला म्हणजे परमार्थामध्ये समर्थाने म्हटलंय, व्यवहारामध्ये अर्थकारण लागतं पण परमार्थामध्ये पंचीकरण लागतं. हे पिंड ब्रह्मांडाचा निराश करणं, पिंडातले 4 देह, ब्रह्मांडातले 4 देह, याचा सगळ्याचा निराश करणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि तो विवेकाच्या पातळीवर किती करायचा आहे, तो कसा करायचा आहे, हे 17व्या दशकात अजून थोडस आपली सहज स्थिती, पण ह्या सगळ्या ज्या बाह्य स्वरूपाची सहज स्थिती आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि ती सहज स्थिती येण्यासाठी हळूहळू आपली जाणीव विशाल करावी लागते, जी जाणीव अतिशय सूक्ष्म आहे. आपल्यापुरती आपल्याला निश्चितपणे ती असते, पण ती हळूहळू सूक्ष्म करत नेऊन हळूहळू सर्व प्राणी मात्रांमध्ये तीच जाणीव आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. मग त्याचं पोट भरलं, त्यांनी खाल्लं तर माझं पोट भरलं असं म्हणायला काय हरकत आहे? किंवा मी खाल्लं तर मला हवंय, मी खाल्लं ना, आता सगळ्यांची आपली जाणीव आहे का तुम्ही काही जेवायची गरज नाही, असं घरातल्यांना म्हटलं तर ते म्हणतील तुझी जाणीव तुझ्याकडे राहू दे, असं होईल ना. मी जेवले तरी बाकीच्यांना पण जेवायला पाहिजे. हे द्वैत जोपर्यंत आहे तोपर्यंत जाणीव सूक्ष्म होत नाही. पण
ही जाणीव हळूहळू जशी विशाल व्हायला लागते, तेव्हा आपली जाणीव विशाल करायची, दुसऱ्यांची नाही. ती आपल्याला करता येत नाही. ज्याची जाणीव त्यांनीच विशाल करायची असते. मग ती जाणीव जेव्हा आपली विशाल होते, त्यावेळेला आपल्यामधले तो मोठेपणा येतो. आणि मग रामकृष्ण परमहंस जसं म्हणतात की मला मिठाई खायची नाही, घशाचा कॅन्सर झालाय, मला मिठाई नको, पण माझ्या म्हणजे बाकीच्यांच्या मुखाने मीच खाल्ल्यासारखं आहे, त्यांनी खाल्ली त्याच्यातच मला तृप्ती आहे. एखाद्या वेळेला आई असं करते की आई मुलासाठी एखादी गोष्ट ठेवून देते, एवढीशीच मिळाली आहे ना, मुलांसाठी ठेवून देते, ते राहू दे, त्यांनी खाल्ली ना, त्यांनी खाल्ली म्हणजे माझं समाधान. मग त्यांनी खाल्ली म्हणजे माझं समाधान आहे म्हणजे काय? तिची जाणीव मुलांच्या पर्यंत विस्तृत झालेली आहे. तिने मुलांनी खाल्ल्याशिवाय तिला चैन पडत नाही. त्यांनी खाल्ल्यावर ते म्हणते, हा आता आपण घेऊया, जे काय उरलंय ना ते आपण आता खाऊया, उरलंय ते आपण खाऊया, म्हणजे सगळ्यांनी आधी खाल्ल्यावर जी तृप्ती घरातल्या स्त्रीला होते, ती पण एक जाणीव विस्तृत होण्याची आहे. अशा पद्धतीने ती मुलांपर्यंत गेली, मग विश्वापर्यंत पोहोचवणं, याला जाणीव सूक्ष्म होणं असं म्हणतात, जी संतांची झालेली असते. त्या रामकृष्ण परमहंसांचं जसं उदाहरण दिलं ते, ही जाणीव विशाल होणं महत्वाचं आहे. अशा तऱ्हेने या जाणीवेबद्दल इथे सांगितलं. थोडं 1-2 मिनिटात आढावा घेते की जाणीव म्हणजे शक्ती, जाणीव म्हणजे हालचाल, जाणीव ही वायुरूप आहे, जाणीव ही पिंडी म्हणजे पिंडाला व्यापते, तशी त्याला जीव म्हणतात, ब्रह्मांडाला व्यापते त्याला शिव म्हणतात. म्हणून ते जीव आणि शिव एकत्र होणं म्हणजे जाणीव विश्वात्मक होणं असं म्हटलं जातं. जाणीव जी आहे ती सत्व रज तम या सगळ्यांमध्ये मिश्रित होते आणि मग ती व्यापकत्व घेते आणि ती शबल शबल होत होत घसरत खाली जाते. ती जाणीव त्याप्रमाणे संकुचित व्हायला थोडं लाईट गेल्यामुळे प्रश्न आला, पण आपण शेअर करतोय आता. मी फक्त आढावा थोडक्यात वाचून दाखवते 1-2 मिनिटामध्ये आणि मग थांबूया आपण. या चराचरामध्ये दाशणारी जाणीव जी आहे ती सचेतन पण आहे. ऐकू येते ना व्यवस्थित? सचेतन पण आहे आणि अचेतन पण आहे. त्यामुळे सचेतन आणि अचेतन या दोन्ही मध्ये जाणीव असते, हा वेदांताचा सिद्धांत आहे. तर अचेतन वस्तूतली जाणीव सुप्त असते, तर सचेतन वस्तूतली जाणीव जागृत असते. त्यामुळे त्याच्यामध्ये जिवंतपणा असतो. त्यामुळे जाणीव म्हणजे जिवंतपणा असं पण म्हटलं जातं. दृश्य जगत नामरूप दोन्ही असतं. त्यामुळे स्थूल रूप जे आहे ते वस्तूचं बहिरंग असतं आणि सूक्ष्म रूप हे त्याचं नाम असतं. या जाणीवेच्या बाबतीमध्ये जिवंतपणा, भूक लागली, तहान लागली, ही जाणीव आहे असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे. ह्या जीवाची जाणीव ही विश्वाच्या जाणीवेशी एकरूप झाली की ती व्यापक होते आणि त्यावेळेला मनाचं उन्मन होतं. म्हणजे तुर्या अवस्था होऊन जी समाधी लागते ती तिथे निर्माण होते, मनाचं उन्मन होतं, सहज स्थिती प्राप्त होते. सामान्य भुकेची जाणीव, भीतीची जाणीव, अशी सगळ्या प्राणीमात्रांची जाणीव एकच असते. आणि ही जाणीव जेव्हा सूक्ष्म होते त्यावेळेला ती विश्वाकार होते. आणि ती विश्वाची जाणीव म्हणजे हिरण्यगर्भ असं सुद्धा म्हटलं जातं. विश्वामध्ये हिरण्यगर्भ हे जाणीवेचं काम करतो. मूळमायेमध्ये त्रिगुण सुप्त असतात, त्यामध्ये जाणीव हा सत्वगुण आहे, ज्ञानमय असतो. परब्रह्मात मूळमाया निर्माण झाली की मी ब्रह्म आहे ही शक्तिरूप आणि ज्ञानरूप जाणीव निर्माण होते. असा हा जाणीव नेणिवेचा सगळा प्रवास, त्याची मूळ मायातली स्पंदन इथपासून सांगून ते अगदी आपल्या प्रत्येकामध्ये व्यक्ती व्यक्तीमध्ये असलेली जाणीव, ती मिश्रित जाणीव, या सगळ्या गोष्टी समर्थाने सांगितल्या. सांगताना आज जाणीव हा प्रकार सांगितला. म्हणजे मूळ माया आणि परब्रह्माचं वर्णन करताना मूळ मायातलं जे स्पंदन आहे ते जाणीव आहे. आणि ते स्पंदन आपल्यापर्यंत कसं येतं, ती जाणीव आपल्यापर्यंत कशी येते, हा सगळा प्रवास मूळ मायेचा त्यांनी आपल्याला सांगितला. आपण तो जाणून घेऊ. ते जाणून घेणं ही पण एक प्रकारची जाणीवच आहे. ती आपल्यामध्ये सर्वांमध्ये तीव्र हो अशी इच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर.